नमस्कार. होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टर स्पेशल पार्टनर सिंथॉल लाईनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दीपाली प्रवीण झंजाळ या माऊलीला आज आपण भेटणार आहोत, ज्यांचं माहेरचं नाव दीपाली अशोक भोसले. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. थांबा, मी इकडनं लक्ष्मी पाठवतो लगेच तुम्हाला. ही बघा पाठवतो. हो आली. घ्या उखाणा घ्या. पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी, पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी, प्रवीण रावांचं नाव घेते खास होम मिनिस्टरांसाठी. अरे वा, जोरदार उखाणा आहे. वहिनी द्या, ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर प्रवीण झंजाळ. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई विजया झंजाळ. नमस्कार. ही माझी बहीण नीता कदम. नमस्कार. हे आमचे खास मित्र नमस्कार विजय खालकर. नमस्कार. नमस्कार. आणि तिकडे माहेरी कोण कोण आहे? माहेरी ब्लू कलरच्या साडीमध्ये माझी बहीण आहे, सेकंड नंबर. नमस्कार. तिच्या बाजूलाच माझी मम्मी आहे, सरोजनी भोसले. नमस्कार. मम्मीच्या मागे माझी काकू बसली आहे, छाया नमस्कार. भोसले. त्यांच्या बाजूला आहे वर्षा, माझी सर्वात लहान बहीण. नमस्कार. नमस्कार. आणि तिच्या बाजूला माझा भाऊ बसला आहे, विशाल भोसले. नमस्कार. सगळ्यांना मनापासून नमस्कार आहे. आणि या नमस्काराबरोबरच वहिनी मला सांगा, तुम्ही किती भावंड? आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. सगळ्यात मी मोठं सर्वात मोठी आणि भाऊ सर्वात लहान. तुम्ही मोठ्या. 2 नंबर? 2 नंबर उमा. 3 नंबर? 3 नंबर हिच्या मागे बसले नीता. आणि 4 नंबर भाऊ? 4 नंबर वर्षा, जी उमाच्या मागे बसली आहे. बरोबर. आणि नमस्कार. 5वा नंबर माझा भाऊ, सर्वात लहान. आणि मग आई बाबा काय करायचे? माझी मम्मी हाऊसवाईफ होती आणि बाबा सर्व्हिस करायचे. कसं गेलं बालपण? बालपण खूप छान, खूप आनंदात. खूप मस्ती केली, मस्ती बरोबर भांडणंही केली. आणि घरामध्ये सर्वात मोठी असल्यामुळे सर्वांवरती मी खूप हक्क गाजवायची. पण भांडणं केली म्हणजे कोणाबरोबर केली भांडणं? भांडणं म्हणजे आम्ही असं म्हणजे खेळता खेळता भांडणं व्हायची. कधी कोणत्या छोट्या गोष्टीवरून भांडणं व्हायची. जसं काय विशालला तर अभ्यासावरून खूप भांडणं व्हायची. म्हणजे तो अभ्यास करायचा नाही. पण मला सांगा, सगळ्यात लहान भाऊ म्हटल्यानंतर जास्त लाडाचा असेल ना तो? लाडाचा तो फार होता. म्हणजे त्यांनी कोणती गोष्ट मागितली तर आम्ही ती त्याला द्यायचो. मागेल ते आणून द्यायचा. असं त्यांनी लहानपणी हट्ट केला होता की ताई मला सायकल हवी आहे, तर ती आम्ही त्याला लगेच आणून दिली. पैसे तेव्हा असे एवढे नव्हते. मी जेमतेम नोकरीला लागली होती आणि माझा पगारही एवढा नव्हता. तर मी असे पैसे जमा करून करून भाऊबीजीला त्याला सायकल दिली होती. दादाला विचारायचंय आम्हाला की बाबा, ती भाऊबीज सगळ्यात मोठी होती का तुझ्यासाठी? म्हणजे खूप सायकलीसाठी त्यावेळेला लहानपणी खूप हट्ट करायचो मी, आणि ती तिने पूर्ण केली माझ्यासाठी. आणि मग जेव्हा ताई सासरी निघाली तेव्हा काय झालं होतं? मग तेव्हा मी जास्त मोठा नव्हतो, 10वीला होतो. पण खूप म्हणजे एक टेन्शन येतं ना घरातले. एक मोठी व्यक्ती आपली चालली आहे, जिने आपल्याला खूप लाडात वाढवले. ते जाताना खूप म्हणजे असं दुःख झालं त्याच्यावर. 4 बहिणींपैकी सगळ्यात जास्त तुमच्याशी चांगलं कोण वागतं? खरं सांग. सगळ्यात चांगलं दीपाताई वागते माझ्यासोबत. ही सगळ्यात चांगली वागते. हो, म्हणजे असं मला मारायची पण खूप. म्हणजे लहानपणी 10वी वगैरे मध्ये असतं ना, म्हणजे मी अभ्यास नाही करायचो. मग मला जे घेतलेलं लय मारलेलं. मला आता सुद्धा ते मारलेले फटके दिसायला लागले. मला तिने मोजून 1-2 वेळा मारले, पण तो 10वीचा मार मी अजून नाही विसरले. किती वेळ मारलं होतं? म्हणजे अर्धा पाऊण तास. सगळं असं लेक्चर देणं होतं. म्हणजे मला सांगणं काय चुकतंय माझं, काय हे होतंय. काय ताई, एवढं मारलं होतं तुम्ही? ऍक्च्युली 10वीचं वर्ष होतं आणि तो लक्ष नव्हता देत. म्हणजे 10वीचं म्हणजे क्लिअर केलं पाहिजे ना आपण थोडासा अभ्यास करून. मग तो लक्षच नव्हता देत. मित्रांमध्ये फिरायचा. म्हणजे आमच्या इथे नवरात्री चालायच्या, तो त्याच्यामध्ये टाइम द्यायचा, अभ्यासामध्ये कमी द्यायचा. मग आणि परीक्षा जवळ होत्या, तर माझं एक दिवस खूप डोकं खराब झालं. मग त्याला मी मारलं होतं, पण त्याच्यानंतर त्याला कधीच हात नाही लावला. पण तेवढा तिने माझा लाड पण भरपूर केला. तिने माझे असे कुठले हट्ट नाहीत जे पुरवले नाहीत. पप्पांनी, तिने सगळ्यांनी खूप खूप लाडाने वाढवला. तुमच्या पाठी बसलेल्या ज्या बहीण आहेत ना ताई, त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. मगाचपासून रुमाल सतत त्या डोळ्याला लावतात. काय म्हणणं आहे त्यांचं? काय म्हणणं आहे?
ताईबद्दल सांगायचं असेल, ताई आमची घरात सर्वात मोठी आहे. हा सगळ्यांचे म्हणजे लाड पुरवते ती पहिल्यापासून, आणि आता लग्न झाले तरी ती आम्हाला सपोर्टिव्ह अशी आहे. दादा, 4 बहिणींपैकी सगळ्यात जास्त तुम्हाला कोणाचा राग येतो? राग कोणाचा येत नाही, पण भांडणं माझी हिच्यासोबत खूप व्हायची लहानपणी, बाकी कोणासोबत जास्त नाही. सगळ्या बहिणींना विचारतो, त्यांचं काय म्हणणं आहे ताईबद्दल? ताई तर आमची अशी खूप समजूतदार आहे, म्हणजे सगळ्यांना समजून घेणारी आहे, मनमिळाव आहे. आम्हाला तिने भरपूर काही शिकवलंय लहानपणापासूनच. म्हणजे जसं झालं की लहानपणी आई वडील फक्त पोरांचे बर्थडे सेलिब्रेट करतात, पण तिने आई वडिलांचे बर्थडे कसे सेलिब्रेट करायचे हे शिकवलंय. पॉकेट मनी स्वतःचे जमा करून मग त्यांचे बर्थडे सेलिब्रेट करणं, त्यांना खुशी देणं, आणि मग ते आतापर्यंत आम्ही तिचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून ते आतापर्यंत आम्ही फॉलो करत आलोय. आईचा बर्थडे असो किंवा पप्पांचा असो, त्यांची अॅनिव्हर्सरी असो, हे सगळं आम्ही एकत्र येऊन सेलिब्रेट अजूनपर्यंत करतो. आई, हे सगळं ऐकताना कसं वाटतंय? छान वाटतंय. काय लेकीबद्दल सांगणार तुमच्या? छान आहे, तिला लहानपणापासून खूप समजूतदार आहे. कधी कुठल्या गोष्टीसाठी तिने हट्ट नाही केला. तिच्या बाप्पांचा जॉब गेला तर तिने आम्हाला एका मुलासारखा आधार दिला. तिने 12वीची परीक्षा दिली, तशी तिने नोकरी बघायला सुरुवात केली. नोकरीला लागली, घराला खूप मोठा आधार दिला. 3-4 वर्ष तिने घर सांभाळलं, तेव्हा ह्या सगळ्या शिकत होत्या. आम्हाला एक शब्द पण दिला होता असा की तू जोपर्यंत जॉबला लागत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. आणि जसा मला जॉब लागला तसं तिने लग्न केलं. अरे वा, पण ते भावजी कसे आहेत तुमचे? मग भावजी खूप छान आहे, खूप छान आहे. मागे बसलेली बहीण काय बोलते आता? ताईने खूप जास्त आम्हाला सपोर्ट केले आहे. जेवढं आमचे हट्ट पुरवले आहेत तेवढंच आम्हाला खूप सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या आहेत. आम्ही कसं बिहेव केलं पाहिजे ते शिकवलं आहे. खूप गोष्टींमध्ये माझं तर ह्याच्यासोबत खूप भांडणं झालेत, पण ते पण कसं आपण हँडल केलं पाहिजे. लहान भाऊ आहे तर तेही तिने शिकवलंय. आणि मग ताई जेव्हा सासरी जायला निघाली तेव्हा विशाल तर लहान होता, मग तेव्हा तुम्ही सगळ्या जणी किती इमोशनली अशा म्हणजे डोळ्यात पाणी आलं होतं किती जणींच्या? मी ताईला तर आधीच सांगितलेलं, जेव्हा तू जाशील ना सासरी तेव्हा तुझ्यासोबत मी येणार आहे. आणि मी तिच्यासोबत गेले होते त्या दिवशी पाठ राखीन म्हणून. काकी बोला. दीपाली खूप मनमिळाव आहे. तिच्या घरी कुठलंही फंक्शन वगैरे काही असलं तरी ती आम्हाला बोलवते. परत ती कुठल्याही प्रोग्राम मध्ये खूप उत्साही असते. तिला अति उत्साही असतो सगळ्या गोष्टी करायचा. परत आमचे जावई पण खूप चांगले आहेत. ताई, बघितलं एवढं भरभरून बोलतायत सगळे माहेरचे. हा ताई, काय वाटतंय आता हे सगळं ऐकताना? खूप छान वाटतंय, एकदम असं भरून आलं. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आमच्या लग्नाला 9 वर्ष झाली. आता ना एक दादा, तुम्हाला मी प्रश्न विचारतो. हो विशाल, हो हो. तुम्ही जर उत्तर दिलं बरोबर तर ताईला पहिलं बक्षीस मिळणार, सोन्याची नथ. आणि त्यासाठी तुम्हाला प्रश्न आहे, न थांबता महाराष्ट्रातली 5 धार्मिक स्थळं सांगा, तीर्थक्षेत्रांची नावं सांगा. सांगा, तुमची वेळ सुरू झाली. त्र्यंबकेश्वर, शिर्डी 1, शिर्डी 2, शनी शिंगणापूर 3, कोल्हापूरची महालक्ष्मी 4, तुळजाभवानी 5, तुळजापूरची तुळजाभवानी, जेजुरीचा खंडोबा. अभिनंदन. चला, अभिनंदन. आणि आपल्या बहिणीला आज सोन्याची नथ, तेव्हा ताईने सायकल दिली होती, पण आज सोन्याची नथ मिळवून दिलेली आहे विशालने. चला पुन्हा गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. प्रवीणजींना मला विचारायचंय, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण नागपूरचं. आमचं नेटिव्ह प्लेस नागपूर. इथे मुंबईला जॉब करता आलो मी. बरं, पण नागपूरला घरी कोण कोण होतं आणि कुठे राहायला होता नागपूरमध्ये? नागपूरमध्ये आम्ही त्रिमूर्तीनगरला राहतो. आणि घरी आई बाबा होते, आई आणि लहान भाऊ आणि ते बायको, बहीण आणि भावाची मुलगी. अच्छा, पण तुमच्या बालपणी भावाचं लग्न झालं होतं? मला वाटलं बालविवाह वगैरे केला की काय भावाने? नाही, पण इतके छान हसताय तुम्ही, बरं वाटतंय. तुमचे आई बाबा काय करायचे? आई माझी हाऊसवाईफ होती. बाबा GPOला होते, गव्हर्नमेंट पोस्ट ऑफिसला. 4-4 वर्षांनी बदली व्हायची. तर आम्ही अगोदर पहिले ब्रह्मपुरी म्हणून एक गाव आहे तिथे होतो, चंद्रपूर जिल्ह्यात होतो.
त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यात आमचं घर घेतलं आम्ही आणि तिथे राहायचो मग. आता सध्या आपण काय करता? मी KEC इंटरनॅशनल लिमिटेड म्हणून प्रायव्हेट कंपनीमध्ये RPG ग्रुप. पण आता तुम्ही सध्या आता मी तुमच्याशी बोलतोय त्या तुम्ही कुठे आहात? मी आता टिटवाळ्यात राहतो. अरे वा, टिटवाळ्याच्या गणपतीला आमचा नमस्कार सांगा. हो. हा? आणि माहेर कुठे वहिनी? तुमची माहेरची मंडळी कुठे बसली? माहेरची मंडळी कुर्ला. पण मग आता तुम्ही कुर्ल्याला होता, हो. हे टिटवाळ्याला होते, लग्न कसं जमलं? ऍक्च्युली मी नागपूरवरनं जॉब करता मुंबईत आलो 2003ला. तेव्हा ही कुर्ल्याला राहायची. आम्ही जॉबमध्ये एकत्र होतो. ही माझी 2 वर्ष सिनियर होती, मी ज्युनियर होतो. पहिले सायनलाईचा जॉब होता आणि मग ही ट्रान्सफर होऊन आमच्या इथे DAKCला आली होती. तेव्हा आमची ओळखी झाली आणि मग पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. बरं आहे. हा, नागपूरवरून आला आणि लग्नच करून मोकळे झाला, हो ना? पण मला सांगा, तुमची मग ज्या वेळेला पहिल्यांदा भेट झाली ती पहिली भेट आठवते का तुम्हाला? हो, आठवते. पहिली भेट तर मी नेहमी लक्षात ठेवणार आहे. त्या पहिल्या भेटीत काय झालेलं, हिची ट्रान्सफर झाली सायनवरनं. ही कोपर खेळण्याला येणार होती. दुपारी यांचं जॉईनिंग होतं. ही आपल्या मॅनेजर सोबत आली होती आणि DAKCला मेन गेटवर एंट्री करण्याकरता मी कमर्शियलला होतो, तर आमचं अप्रुव्हल लागायचं आणि मग यांना पासनी आत घ्यायचो. तर हे मार्केटिंगमध्ये असल्यामुळे ना आमचं आणि यांचं कधी जुळलं नाही पहिली गोष्ट. तर त्याच्यामुळे आम्ही रागाच्या भारतनं हिला 1.5 तास मी गेटवर उभं ठेवलं होतं की हा मी कामात आहे, तुमचा पास येईल, बनेल, होईल. असं करता करता मग याचा राग हळूहळू मग तो निघाला पुढे. कसा निघाला? त्याच्यानंतर मग आमची भांडणं व्हायची ऑफिसमध्ये, छोट्या छोट्या कारणाने म्हणा कशाने. पण नंतर मग हो जेव्हा भांडणं व्हायची आणि मग बोलणी चाली वाढल्यात आणि मग हो असं वाटलं नाही बाबा ही तशी नाही आहे जसं मी विचार करतो. कसा विचार करत होता? नाही म्हणजे असं मला वाटायचं की नाही बाबा ही इगोइस्टिक आहे, म्हणजे स्वतः म्हणजे काही बोललं तर आन्सर देणार नाही, असं तसं असं माझ्या मनात विचार होता. पण हो हिने मला ज्या मदत केली कामाच्या बाबतीत म्हणा, अप्रुव्हल्स असतात ते, त्या सगळ्या बाबतीत सपोर्ट केला मला आणि नेहमी कामाच्या बाबतीत मदत केली मला. नाही, पण मला सांगा, तेव्हाचा राग जो होता, उशिरा गेल्यावर तुम्ही जो अनुभवलेला राग होता, तो राग आता तेवढाच आहे की आता त्याचं 9 वर्षात वाढ झाली आहे त्या रागात? वाढ म्हणजे वाढ अशी नाही झाली, पण आता समजूतदारपणा आला तिच्यात थोडा, तर ते जरा बरं वाटतं. वहिनी काय हो, कसा स्वभाव आहे? का रागावला होता तेव्हा एवढं 1.5 तास तुम्हाला गेटवर ठेवलं बघून? ऍक्च्युली आमची दुपारची जॉईनिंग होती आणि तिथे म्हणजे आम्हाला त्यांनी उन्हामध्ये, लिटरली उन्हामध्ये तिथे आम्हाला थांबवलं होतं. आम्ही त्यांना वारंवार फोन करत होतो की आम्हाला आमचा गेट पास पाठवा, गेट पास पाठवा. पण ह्यांनी सांगितलं पाठवलाय, येईल तुम्हाला, पाठवलाय. पण तो गेट पास काही येईच ना. मग का केलं त्यांनी? मुद्दाम केलं का असं? मुद्दामून हो, कारण की आम्ही म्हणजे मी मार्केटिंगला होती, हे कमर्शियलला होते. तर आम्हाला कसं कॉर्डिनेट करावं लागायचं की मला ह्या वस्तू हव्या त्या तुम्ही मला द्या. पण ह्यांच्याकडून जर कोणत्या गोष्टी आल्या नाही तर मग थोडीशी भांडणं व्हायची. पण मला सांगा, आता तुम्ही सांगितलेल्या वस्तू वेळेवर आणतात का? हो हो. आता विसरायचा कोणता चान्सच नाहीये. त्यांना माहितीये विसरलं की काय होईल. बरं, एक सोपा प्रश्न प्रवीणजी, मला सांगा, ज्या वेळेला एखादी गोष्ट विसरता किंवा वहिनी रागावतात, तेव्हा नागपूरचा उन्हाळा कडक असतो की वहिनींचा राग कडक असतो? बाबा, नागपूरचा तो उन्हाळा नेहमी कडकच असतो, पण इकडे पारा तापला तर मग काही खरं नाही. ऍक्च्युली कसं आहे माहितीये, मला जास्त लगेच राग येत नाही आणि मग जर तो आला तर मग अनावर होत नाही, असं आहे ते. प्रवीणजी, या ताईने काय राग आहे ना त्या विशालला विचारा. 35 मिनिटं 10वीतली अजून विसरलेला नाहीये. मला सासूबाईंना विचारायचंय, सुनेबद्दल काय म्हणते? सुनबाई चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित. आणि ते पाठीमागे मित्र आहेत त्यांचं काय म्हणणं आहे या दोघांबद्दल? कारण एकदम दिलखुलास. मला असं म्हणावं लागेल की एक मित्र म्हणून आणि एक वहिनी म्हणून आम्ही त्यांना ओळखतो एवढे दिवस झाले. तर सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे तुम्ही आला तरी जर आम्ही आवाज दिला, काही मदत लागली तर नेहमी सदैव तयार. आणि मी एकच सांगेल की असं म्हणू शकतो आपण की एक सर्वांगीण व्यक्तिमत्व आहे आणि खूप आवड, म्हणजे आम्ही खूप एन्जॉय करतो. वहिनी, कसा आहे स्वभाव प्रवीणजींचा?
प्रवीणजीचा स्वभाव म्हणजे खूप छान आहे, मनमिळाव आहे. कधी असं म्हणजे दुजा भाव कोणामध्ये करत नाही, सर्वांना एकत्र घेऊन चालतात. म्हणजे आता म्हणजे माझे जसे वडील वारले त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे आमच्या फॅमिलीच्या पाठीशी राहिले, खूप छान सपोर्ट दिला. बाकी एन्जॉय तर ते खूप करतात, म्हणजे स्वतःही करतात, दुसऱ्यालाही एन्जॉय करून देतात, म्हणजे खूप छान वाटतं. आज बाबांना खूप मिस करताय? खूप खूप जास्त. सगळ्या बहिणी किती मिस करतायत ते त्यांच्या डोळ्यातून कळतंय. बरं ताई, तुमच्यासाठी लग्नानंतर 9 वर्षातला अत्यंत आनंदाच्या आठवणी किंवा आनंदाचे क्षण कुठले असं विचारलं तर कुठला सांगा? आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा मला माझी मुलगी झाली मनस्वी, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. प्रवीणजी तुमच्यासाठी? हो, आमच्या दोघांसाठी तोच आहे की आमची पहिली मुलगी. ताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो अगदी मनापासून, की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मला क्षमा मागायची असेल तर मी माहेर आणि सासर दोघांचीही मागेन. कारण की आम्ही दोघेही जॉब करतो, त्याच्यामुळे काय होतं की माहेर आणि सासर त्या दोघांमध्ये माझा कॉन्टॅक्ट म्हणजे कमी प्रमाणात होतो. तर मी त्यासाठी सर्वांची क्षमा मागेन. आणि तुम्ही प्रवीणजी? मला क्षमा मागायची असेल तर मी माझ्या बाबांना मागेन. कारण की मी 12वी नंतर घराच्या बाहेर पडलो. 18 वर्षापर्यंत मी घराच्या बाहेरच होतो, नागपूर सोडलं. आणि कधी मी घरच्यांना म्हणजे आई, बाबा आणि माझा लहान भाऊ यांना मी म्हणजे असा कधी वेळ देऊ शकलो नाही. आणि बाबांना तर मी कधीच नाही, कधी बाबांच्या जवळ गेलोच नाही. म्हणजे खूप अखरत होती. आता मला प्रवीणजी तुम्हाला एक आव्हान द्यायचं आहे. मी तुम्हाला आता स्क्रीनवरती 2 चित्र दाखवणार आहे. ती चित्र कुठली आहेत हे जर तुम्ही अचूक ओळखलं तर या माऊलीला बक्षीस मिळेल. पण 2 चित्रांपैकी एक उत्तर जरी चुकलं तर अजून एक दाखवणार, 3रं चित्र. पण 2 चित्र तुम्ही अचूक ओळखणं आवश्यक आहे. जर तुम्ही 2 गुण मिळवले तर या माऊलीला तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी बघूया हे आव्हान तुम्ही स्वीकारणार का. हे पहिलं चित्र स्क्रीनवर. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. अभिनंदन. अमेरिकेतलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचूक ओळखलं आणि त्यामुळे पहिलं उत्तर बरोबर आलं. आणि आता हा दुसरं चित्र बघूया. अमृतसर गोल्डन टेम्पल. सुवर्ण मंदिराचा फोटो अचूक ओळखला. चला, सगळ्यांना आशीर्वाद. आणि दोन्ही उत्तर बरोबर दिली आणि वहिनींना तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन, अभिनंदन. चला पुन्हा गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत असतानाच एक छोटंसं आव्हान आहे आता तुम्हाला. आता तुम्ही पैठणी मिळवून देणार का विशाल मिळवून देणार ते मला बघायचंय. 5 वस्तू सांगणार. त्या 5 वस्तू ज्या क्रमाने सांगणार त्या क्रमाने एक वस्तू आणायची. विशालने ती एक वस्तू आणून आईकडे द्यायची, तर प्रवीणजी तुम्ही आणून ती दीपाली वहिनींच्या हातात द्यायची. आणि मग ती एक वस्तू आणून सर्वात आधी हा खेळ जे कोणी पूर्ण करणार ते आज या माऊलीला पैठणी मिळवून देणार. 5 वस्तू सांगतो. वाटी, साखर, कुकर, चमचा, चिमटा. वेळ सुरू झाली. 30 सेकंदात. 30 सेकंद. पाच, 4, 3, 2, 1. आधी बघू दादाने कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या आहेत आणि क्रमाने आणल्या आहेत का. दादा सांगा. वाटी, साखर, कुकर, 3रा कुकर आणला, 4था चमचा आणि 5वा प्रवीणजी तुम्ही काय कसंही आणलं वाटतं उचलून.
प्रवीणजी, चला वहिनींनाच विचारतो, कुठे चुकले प्रवीणजी सांगा. पहिले त्यांनी वाटी आणली, हा, मग चमचा आणला, डायरेक्ट. मग साखर आणली, हा. आणि मग कुकर आणला, आणि मग चिमटा. आणि भावाने बक्षीस मिळवून दिलेलं आहे वहिनींना. अभिनंदन. अभिनंदन वहिनी, तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा असेच आनंदात राहा, असेच हसत राहा. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.